नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक कृषी सेवक परीक्षांसाठी महत्त्वाचे असे कृषी तांत्रिक 40 प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे नक्कीच ठरेल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती ग्रामसेवक प्रश्नपत्रिका असेल, जलसंपदा विभाग प्रश्नपत्रिका असेल किंवा या ठिकाणी कृषी तांत्रिक प्रश्नांचे भरपूर व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकले आहेत। जर तुम्हाला आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या सर्वांची लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही आपले सर्व महत्त्वाचे व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, सोबतच त्याच लिंक खाली टेलिग्राम चॅनलचे देखील लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्यायचा आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की आपण असेच व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी दररोज आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो। तर बघा, प्रश्न पहिला, गहू या पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे? बघा, सर्वप्रथम मी प्रश्न वाचणार आहे, त्यानंतर मध्ये 3-4 सेकंदाचा मध्ये वेळ देईल। त्यामध्ये तुम्ही तुमचं काय उत्तर असू शकतं म्हणजेच तुम्ही उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही एका कागदावर लिहित चालायचं आहे की तुमची किती उत्तरं बरोबर येतात, किती उत्तरं चुकतात। आणि व्हिडिओ संपल्यानंतर या ठिकाणी मला कमेंटमध्ये कळवायचं आहे की तुमचे किती उत्तरं चुकले, तुमचे किती उत्तरं बरोबर आले ते। बरोबर, तर बघा, प्रश्न क्रमांक 1चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 नो रेन, म्हणजेच ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, लोण्यातील स्निग्धांश टिंब टक्क्यांपेक्षा कमी असता कामा नये किंवा लोण्यातील स्निग्धांश किती टक्क्यापेक्षा कमी असता कामा नये? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 80% कमी असता कामा नये। प्रश्न क्रमांक 3, वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी ही डॅश 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 किंवा टिंब असते। बघा, मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी किती असते किंवा कशी असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चिकण मातीपेक्षा कमी असते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, भात पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 20 ते 37.5 अंश सेल्सिअस हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, ऊसाच्या पानांवर हिरवट पिवळसर रेषा दिसतात, याचे कारण डॅश डॅशची कमतरता हे आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोहाची कमतरता हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, पिकांची पाण्याची गरज कशाशी संबंधित असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इव्हापोट्रान्सपिरेशन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, द्राक्षांपासून तयार केलेल्या मनुक्यामध्ये जलाशयांचे प्रमाण टिंब इतके असते किंवा किती असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 12 ते 15% आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचा कायदा 1960 साली मंजूर झाला व टिंब पासून अंमलात आला। तर बघा, या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 26 जानेवारी 1962 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 9 आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तांबडा फॉस्फरस आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 वालुकामय माती आणि उथळ जमीन जेथे जमिनीचे सपाटीकरण शक्य नसते तेथे सिंचनाची कोणती पद्धत उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुषार सिंचन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 कावेरी, सोना, रोहिणी इत्यादी हे भारतीय डॅश डॅश काही उत्कृष्ट जाती किंवा वाण आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी या भाताच्या उत्कृष्ट जाती व वाण आहेत. प्रश्न क्रमांक 12 भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बोर्डो मिश्रण आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 कांद्याच्या खाण्याजोग्या भागाचे नाव सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गड्डा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 भाताचा रोपमळा विकसित करण्याची डॅपॉक पद्धत टिंब भारतामध्ये आली. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फिलिपिन्समधून ही भारतामध्ये आली. प्रश्न क्रमांक 15 टिंब लागवडीत अझोला आणि नील हरित शेवाळ ही सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भात लागवडीत हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 सीमांत शेतकऱ्याजवळ डॅश डॅश हेक्टरपर्यंत जमीन असते. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1 हेक्टरपर्यंत जमीन असते. प्रश्न क्रमांक 17 भारत सरकारद्वारे राष्ट्रीय उद्यान संस्थेची स्थापना डॅश डॅश करण्यात आली किंवा कोणत्या साली करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1984 साली करण्यात आली. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा डॅश डॅश अस्तित्वात आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1976 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण सुमारे डॅश डॅश इतके आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 50% इतके आहे. प्रश्न क्रमांक 20 डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तेल्या रोग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लायकोपीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण असेच व्हिडिओ कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ भरपूर बनवले आहेत. बऱ्याच दिवसापासून आपली ही सिरीज चालू आहे. जर तुम्हाला आपल्या इथून मागचे सर्व कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मी लिंक टाकलेली आहे. सोबतच जलसंपदा विभाग भरती आणि ग्रामसेवक भरती यांच्या प्रश्नपत्रिकेवरतील देखील आपण भरपूर व्हिडिओ बनवले आहेत. जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा असेच महत्त्वाचे प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर सर्व व्हिडिओंची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकली आहे. त्यावर क्लिक करून
तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 22. प्रमाणित बियांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी निळ्या रंगाचे लेबल असते. प्रश्न क्रमांक 23. पुढील कोणती जमात महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चेंचू आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. सुरुवातीच्या काळात कॉफीची लागवड भारतामध्ये सर्वप्रथम डॅश डॅश या टेकड्यांवर करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बाबा बुदन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. डॅश डॅश हे किंवा हा देश सर्वप्रथम सौर ऊर्जा कुकरचे नियमितपणे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व विपणन करतात किंवा करतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणता एक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोत नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नैसर्गिक वायू आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता? काय विचारले? कार्बन न्यूट्रल जिल्हा पहिला. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी माजुली हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता माजुली हा जिल्हा कोणत्या राज्यात येतो हे काय करायचं आहे, मला कमेंट करून सांगायचं आहे. बरोबर, पटापटा सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे की माजुली हा जिल्हा कोणत्या राज्यात येतो. प्रश्न क्रमांक 28. सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली बोट कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी असतो? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे हा. मला असं वाटतं प्रत्येकाला हा माहीत असेलच. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही मला काय करायचं, या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर चुकलं तरी चालेल, पण उत्तर द्यायचं आहे. कारण की मला बघायचं आहे की किती विद्यार्थी या ठिकाणी मनापासून व्हिडिओ बघत आहे, मनापासून अभ्यास करत आहे आणि किती विद्यार्थी माझा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघत आहे. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 30. गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम डॅश डॅश या नावाने प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए झाडीपट्टी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी डॅश डॅश किंवा टिंबटिंब शास्त्रज्ञ आवर्त सारणी या संशोधनासाठी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मेंडेलीव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. लेड ऑक्साईडचे व्यवहारातील नाव डॅश डॅश आहे किंवा काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शेंदूर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. ट्रिक्टम डिकोकम हे वनस्पतीशास्त्रीय नाव टिंबटिंब या पिकाचे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी खपली गहू आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. उती संवर्धित रोपे मुख्य शेतात लावण्यापूर्वी त्यांचे डॅश डॅश करावे लागते किंवा काय करावे लागते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हार्डनिंग आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 35 डॅश डॅश हे वनस्पतीमधील अंगराकूर प्रभावासाठी कारणीभूत असणारे संप्रेरक आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ऑक्सिन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 ICAR ने विकसित केलेले ओपेक 2 मक्याचे संमिश्र नमुने हे डॅश डॅशने पक्व आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लायसिन व ट्रिप्टोफॅन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे काही प्रश्न बाकी आहेत, पण त्या अगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी सर्व परीक्षांसाठी आणत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप मेहनतीने खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मी या ठिकाणी लेक्चर देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुमच्याकडून मला जास्त काही मागणं नाही आहे, फक्त इतकंच की चॅनलला तुम्ही चांगला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करत चला. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या कोणत्या पदांसाठी फॉर्म भरला आहे हे तुम्ही या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून येणाऱ्या काळात मी कोणत्या प्रकारचे प्रश्न बनवले पाहिजे ह्याचा मला अंदाजा नक्कीच येईल. प्रश्न क्रमांक 37 बहुतांश पिकांमध्ये जेथे जमिनीला बराच उंच सकलपणा आणि उतार असतो अशा वेळी डॅश डॅश ही पाणी देण्याची पद्धत वापरता येते. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तुषार सिंचन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 देशात भूमी सुधार उपाय राबवण्यामागे 2 उद्दिष्टे होती. पहिले उद्दिष्ट काय, तर बघा शेती उत्पादन वाढवणे, तर दुसरे उद्दिष्ट काय असेल किंवा काय होते. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सामाजिक न्याय हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 भारतातील कोणते राज्य भारताचे आर्किड राज्य म्हणून ओळखले जाते. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 भारतातील नील क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिरालाल चौधरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच येणाऱ्या काळात मी कोणत्या परीक्षांसाठी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवले पाहिजे ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही महत्त्वाच्या लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकल्या आहेत, त्या तुम्ही नक्की चेक करायच्या आहेत.